एका मुलीचं नवीन लग्न झालं. बापाला वाटलं आता फाट्यापर्यंत सोडावं, गावामध्ये गाड्या येत नव्हत्या. सुटकेस उचलली आणि तो बाप जावयाबरोबर चालू लागला. ती मुलगी पाठीमागं चालत होती. आता जावयाचं हे इथं गुडघ्यात नाही घोट्यात होतं खाली. सासरा जावई बरोबर चालू लागले. सासरा शांतच होता पण जावई शांत नव्हता. तो जावई म्हटला काऊ सासरे बा, म्हटले काय, रोडच्या कडेला ही जी जमीन आहे ती कुणाची आहे? न पाहता सासऱ्याने सांगितलं ती माझ्या वैऱ्याची आहे, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. जावईने शांत बसवलं. जावई म्हटलं असं नका तुमच्या वैऱ्याची, पण जमीन एक नंबर आहे. जमीन ती एक नंबर आहे. सासरा म्हटलं मला बोलायचं नाही. जावई म्हटलं जमीन इतकी सुंदर आहे, त्या जमिनीमध्ये त्या शेतामध्ये एवढी छान ज्वारी आली की त्या तुमच्या वैऱ्याला 30 पोते होणार आहे. किती होणार आहे? 30 पोते होणार आहे. सासरा म्हटलं ते वैरी आहे, मला बोलायचं नाही. नका का तुम्ही बोला ना. 30 पोते होणार आहे. आता सासरा बोलायला लागला. सासरा म्हटला हे बघा जावई, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहित नाही, त्याला 20 पोते होणार आहे. जावई म्हटला 30 पोते, सासरा म्हटला 20 पोते. जावई म्हटला 30 पोते, सासरा म्हटला 20 पोते. जावयाची तर खाली होतो, त्याला राहवलंच नाही. खडीचा गंज होता. जसा जावयाने सासरा उचलला त्या खडीच्या गंजात टाकला. मेला का सासरा? नाही. टाकल्याबरोबर तो जावई त्या सासऱ्याच्या वरून बसला. मना 30 पोते. सासरा म्हटला जीव गेला तरी चालेल, पण 20 पोते, 1 किलो सुद्धा वर वाढवणार नाही. 20 पोते. सासरा म्हटला 20 पोते. जावई म्हटला 30 पोते. सासरा म्हटला मेलो तरी चालेल, फक्त 20 पोते. पण ती वसू नावाची मुलगी अडचणीत आली. वसू म्हटली बाबा, पाठ लाल झाली की घासू घासू. बाप म्हटला वसू, पाठ कितीही घासू, पण 10 पोत्याची कळ मात्र कशी सोसू. मरायला लागलं तरी कळ सोसायला तयार. काही क्षणाची दुर्जनाची संगत लाभली तर त्या ठिकाणी भोगावं लागलं. मी सांगत असते बरेचसे तरुण या ठिकाणी आहे. संगत करत असताना, मैत्री करत असताना चांगल्या मित्राची करा. त्या हो द्या, त्याचं काय अडचण नाही. बरोबर, हळूहळू. विठ्ठल 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 विठ्ठल. काही क्षणाची बरेचसे तरुण या ठिकाणी आहे. मी सांगून जाईल तुम्हाला. मित्र करत असताना त्या मित्राची श्रीमंती नसेल तरी चालेल, त्याच्याकडे श्रीमंती नसेल तरी चालेल, पण त्याच्याकडे विचाराची श्रीमंती असावी. तो मळका असला तरी चालेल, पण तो जळका नसावा. मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा. द्वारकाधीश द्वारकेचा राजा आहे, पण गर्व नाही. मित्र सुदामजी सारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे, पण त्या गरिबीची लाज वाटत नाही. मित्र असा असावा. जर मित्र चांगला लागला नाही, बापाला वाटतं हे गाणारा निघावं, पण मित्राच्या संगतीने तो पिणारा निघतो, त्याला विलाज नाही. क्या लेके आया बंदा, क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. एकदाच येण्याचं आणि एकदाच जाण्याचं एक ठिकाण आहे. जन्म होतो त्यावेळेस माणूस येतो, मरतो त्यावेळेस जातो. एकदाच यायचं आणि एकदाच जायचं. इस जगत सराय मैं मुसाफिर रहना दूंगा. खाली हाथ आया जग में, खाली हाथ आया जग में, खाली हाथ जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. संगत महत्वाचे. संत चरण रज लागता, सहज वासनेची बी जळून जाय. जर वासना नाही जळाली तर जड भरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला वासनेने.
जन्म घेणे आपल्या लेकराला मुलाला घेऊन आली, महाराज माझं हे लेकरू गुळ खाते. महाराजांनी सांगितले एक काम करा मावशी. म्हटले काय? काही नाही, 8 दिवसांनी घेऊन या. तिने लेकराला घेतलं, घरी घेऊन गेली. 8 दिवसानंतर 8 दिवसाचा कालावधी संपल्यानंतर आली परत नाथ बाबांकडे. बाबा 8 दिवस गेले, आता द्या काहीतरी. एका जनार्दनी संत. त्या मावशीला वाटलं कदाचित 8 दिवसाचा कालावधी दिला, अर्थात नाथ महाराज औषध बनवण्यासाठी 8 दिवसाचा कालावधी घेत असेल. 8 दिवस लागत असेल, नाही तर मग दिलं असतं लगेच. 8 दिवसाने त्या बाळाला घेऊन आल्याच्या नंतर त्या लेकराला नाथ महाराजांच्या समोर बसवलं. महाराज गुळ खाणं बंद झाला नाही, 8 दिवसाचा कालावधी दिला होता, आता द्या बरं काहीतरी तुम्ही. नाथ महाराजांनी त्या लेकराला समोर बसवलं आणि सांगितले, बाळा आजपासून गुळ खायचा नाही. वाक्य किती छोटे पहा. ए बाळा आजपासून गुळ खायचा नाही. मावशी उचला लेकराला घरी घेऊन जा. झालं? हो झालं. बाबा एक वाक्य सांगायचं होतं तर त्या दिवशीच सांगायचं ना, 8 दिवसापूर्वी. 8 दिवस लागतात का हे सांगण्यासाठी? नाथ बाबांनी सांगितलं नाही. 8 दिवस हे सांगण्यासाठी लागत नाही, आचरणात आणण्यासाठी लागले. मी अगोदर माझा स्वतःचा गुळ खाणं बंद केला आणि मग सांगितलं. तुमच्या लक्षात येते? मी अगोदर स्वतःचा गुळ खाणं बंद केला आणि मग सांगितलं. माझे वडील 1962 साली जोगमारा संस्था सुटले, 1 नंबरने सुटले. ते नेहमी एक श्लोक सांगायचे, गीतेतला श्लोक, सर्वोपनिषदो गाओ दोग्धा गोपाल नंदनहा. बरोबर ना बाबा? मी लहानपणी ऐकलेला हा श्लोक, नेहमी त्यांच्या मुखातून हा श्लोक मी ऐकायचे. तर मग एका गुरुने एका शिष्याला तो श्लोक शिकवला, दोग्धा गोपाल नंदनहा. आणि त्याच्यामध्ये 4-6 वर्ष गेली, सगळी भगवद्गीता शिकवली. एक 4 वर्षानंतर त्या शिष्याने त्या गुरुला विचारलं, हे बघा गुरुजी, तुम्ही शिकवलेली सर्व भगवद्गीता मला समजली, फक्त एक श्लोक राहिला. कोणता? दोग्धा गोपाल नंदनहा. मग गुरुजीने विचारलं, या श्लोकातलं तुला काय समजलं नाही? त्या शिष्याने सांगितलं, सगळी गीता समजली, पण दोग्धा गोपाल नंदनहा या श्लोकातले 2 गधे कोण आहेत? शास्त्र समजण्यासाठी शास्त्र समजलं पाहिजे. या श्लोकातले 2 गधे कोण आहे? गुरुजीला राग आला. गुरुजीने सांगितलंय, बघा 4 वर्ष तुला भगवद्गीता शिकवली, तुझं ज्ञानही मी पाहिलं नाही. एवढी गीता तुला शिकवली तरी तुला ही गीता समजली नाही. पहिला गधा तू आहे. एवढं शिकून सुद्धा नाही समजलं, पहिला गधा तू आहे. आणि तू मूर्ख असताना सुद्धा 4 वर्ष मी तुला शिकवलं, दुसरा गधा. दोग्धा गोपाल नंदनहा. मूर्खस्य गात्राणि वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानं न वर्धन्ति. मूर्ख माणसं दिसायला माणसासारखेच असतात, पण ते मूर्ख असतात. त्यांचं वय वाढतं, वजन वाढतं, ज्ञानं न वर्धन्ति. एका गावात मूर्ख गावाला त्रास द्यायचा, आणि मूर्ख फक्त गावापुरते नसतात, त्यांचा प्रचार प्रसार झाला की ते सगळ्यांना त्रास देतात. बघा त्रासदायक असतात. एकदा त्याने गाव सोडलं, शेजारच्या गावात गेला, जी पिण्याची पाण्याची विहीर आहे, आजही गावाला विहीर आहे, त्या विहिरीमध्ये पाय सोडून बसला, बुटासहित पाय सोडले. काही महिला त्या ठिकाणी पिण्याचं पाणी घेण्यासाठी आल्या. एकीची 12वी झालेली होती, तिला राहिलंच नाही. ती म्हटली, काय मूर्ख माणूस आहे, इतका मूर्ख आहे, पिण्याचं पाणी त्याला कळतं तरी सुद्धा बुटासहित पाय सोडले विहिरीमध्ये, किती मूर्ख असेल. याच्यासारखा मूर्ख तर आपल्या गावात कुणीच नाही. तुमच्या लक्षात येऊ द्या, इतका मूर्ख आहे की याच्यासारखा मूर्ख आपल्या गावात कुणीच नाही. हा कुठला मूर्ख आहे? मूर्ख काय म्हटलं माहितीये का? माझ्या गावात तर सगळ्यांनाच माझी ओळख आहे म्हटलं, पण इथं सुद्धा आपला प्रचार वाढलाय म्हटलं, मी मूर्ख आहे त्याचा. सांगू द्यात मला, काही क्षणाची जरी दुर्जनाची संगत लाभली तर ती त्रासदायक असते. परीस माहितीये तुम्हाला? परीस माहितीये ना? परीसाचा स्पर्श लोखंडाला झाला. लोखंड लोखंड राहत नाही, लोखंडाचं सोनं होतं. जीवाला संतांचा स्पर्श झाला, जीवाचं सुद्धा सोनं होतं. जे एक ॲसिड कुठंच चालत नाही ते आळंदीला येतात, आणि 4-5 वर्ष तिकडं राहिले तर मग तुम्ही दर्शन घ्यायला मोकळे. संतांचा स्पर्श. संत नव्हती जगा मानसासारखी. स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण समाजासाठी, जगाच्या कल्याणात देह झिजला